नीलिमा, नीलिमा, कोणाचा आहे? जतीनबाईंचा. एक मिनिट नीलिमा, काय चाललंय तुझं? त्यांना काय ते एकदा स्पष्ट सांगून टाक ना. ते कित्येकदा तुला फोन करतात आणि तू त्यांना टाळतेस. प्रॉब्लेम्स टाळता येत नाहीत, त्यांना सॉल्व्ह करावे लागतात जेणेकरून ते पुन्हा उद्भवत नाहीत. घे घे त्यांचा फोन. हे बघ, तू घेणार नसेल तर मी घेतो. नाही नको, मी घेते. हॅलो. अरे जय श्री कृष्ण मॅडम. अरे काय मॅडम, तुम्ही आमचा फोन नाही उचलत. मला दुसरीही कामं आहेत. अरे मॅडम, आम्हाला पण काम असते. तुम्ही मला कळवणार होते की नाही? तुम्ही काहीच कळवलं नाहीये. असं करून कसं चालेल मॅडम? असं करते मीच येऊ का तिकडे? नाही नको, तुम्ही येऊ नका. अरे मग काय ते लवकर सांगा ना आम्हाला. मला अजून थोडा वेळ हवाय. अरे मी किती वेळा आले तिकडे तुम्हाला भेटायला मॅडम. अरे भेट झाल्यावर पण तुम्ही रिप्लाय देत नाही, हे सगळं चुकीचं आहे ना मॅडम? मी काहीही चुकीचं करत नाहीये, मी फक्त वेळ मागते. अरे पण आता आमच्याकडे वेळ नाहीये मॅडम. अरे केवढा मोठा इन्व्हेस्टमेंट आहे हे. दिलेला शब्द तुम्हाला असं फिरवता येणार नाही, नाहीतर तुम्हाला लई भारी पडेल मॅडम. मी एकदा सांगते. काय झालं नीलिमा? काही नाही. काही नाही झालं म्हणजे? तो इकडे यायचं म्हणत होता ना? हे बघ नीलिमा, एवढं सगळं घडत असताना तो मला इथे यायला नकोय, हे लक्षात ठेव. नाही येणार. लय भयानक हा याड लागलेला दिसता. मला काहीच कळत नाहीये काय करायचंय ते. घरातली माणसं काय करतात की नाही? अगं काय करणार ते तरी. मी सांगतोय तो उपाय कर. काय? अगो एक नारळ घे आणि त्याच्यावर हळदी कुंकू घालूक सांग, आणि तो नारळ 3 वेळा फिरवायचो आणि ओवाळून टाकायचो. हे असं केलं तर बरं वाटेल त्यांना? बघ बरा वाटता काय, पण तू तो ओवाळू नको. हा, तुमच्या घर हत ना गडी तेंका तू सांग. हो सांगते. हा, नंतर माका काय तर कळव. हो ठीक आहे, ठेवते. अच्छा. काय म्हणाली आई? सांगते नंतर. आलेच. देविका, बोल आई. अगो मी काय सांगितलंय तर तू केलंस काय? हो. हा, मग काय गुण इलो ना? त्याआधी नाहीच म्हणत होत्या, आता जरा समजून सांगितल्यावरती ओवाळू दिला. हा, मग आता गुण येईल. हो, थोडा आराम पडलाय. मग बरा, आता काय घरात होय तर मका सांगत जा. मी सांगीन तुका काय करू घोळ. आता बरा, जावई बापू काय म्हणाले? ते नकोच म्हणत होते. कित्या? मी असाच काहीतरी सांगीन काय? अगं ठीक आहे आई, शेवटी तू जे म्हणालीस तेच केलं ना. देविका फोन ठेव. काय? फोन ठेव. अहो आईचा फोन आहे. मला बोलायचंय तुझ्याशी. काय चाललं गो? हा आई, करते मी तुला थोड्या वेळात. हा. काय झालं? अहो ती बोलत होती ना माझ्याशी, विचारत होती. एक मिनिट, मला बोलू द्या. काय चालू आहे? हा, तुझ्या हिला काय करायचं? आपल्या घरात काय चालू आहे त्याचं? लग्न होऊन तू या घरात आली आहेस ना, मग तू आमची जबाबदारी आहेस. माझी आई आहे ना ती, तिला माझी काळजी वाटणार नाही?
मी आहे ना काळजी करायला. घरातले इतर लोक आहेत काळजी करायला. प्रत्येक वेळी फोन करून चौकशी करायची काय गरज आहे? नाही, या घरातली लोक तुला आपली वाटत नाहीत ना, तर तसं सांग. तसं काही नाही. नाही असेल तरी सांग. तसं खरंच काही नाही. मी इथे येण्याआधी आईला प्रत्येक गोष्ट सांगायचे. मैत्रीण अशी कोणी नव्हतीच हो मला. जे काही आहे ना ते सगळं आईच होती. आता मी नाहीये ना तिथे, तिला करमत नसेल म्हणून फोन करते ती, दुसरं काही नाही. पण देविका, त्याला काही वेळ काळ असतो ना, कधीही फोन करायचा का? बोलत असलो की आला आईचा फोन, शांतपणे बसलेलो असलो की आला आईचा फोन. मी किती सहन करायचं? पण आज उपाय तिने सुचवला ना. काय गरज होती? गरज काय होती? आम्ही आहोत ना, आम्ही बघून घेऊ काय करायचं ते. हो पण तिच्या मनात एक मिनिट, मला हे काही ऐकायचं नाही प्लीज. आणि आईला जाऊन सांग, नायकांच्या कुठल्याच गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व नाही व्हायचं. इनफ प्लीज. निलिमा, काय चालवलंस हे तू? माधव, माझं ठरलंय. मी उद्या मुंबईला चालली. हा? अगं तुझं विश्वासरावाशी बोलणं झालंय का? नाही, पण तू अशी कशी जाऊ शकतेस? मला कोणीही थांबवू शकत नाही. निलिमा, कोणताही निर्णय आताताईपणे घेऊ नकोस. माधव प्लीज. तुला का कळत नाही? इथे इथे एका खुनाचा तपास सुरू आहे. त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही. हे बघ, संबंध नसला ना तरी सुद्धा आपल्याला इथेच राहायला सांगितलंय. आणि तरी सुद्धा तू गेलीस ना तर संशयाची सुई तुझ्यावरच येईल. त्याच्यानी मला काही फरक पडत नाही, कारण मी काहीच केलेलं नसल्यामुळे त्याची चिंता करण्याची मला गरज वाटत नाही. तू सुद्धा येऊ शकतोस माझ्या बरोबर, नाहीतर मी उद्या एकटी जायला तयार आहे. निलिमा, मूर्खपणा करू नकोस. तो तर मी गावी यायला तयार झाले ना तेव्हाच केलाय. आता कुठे शहाणपणा सुचलाय. सो मी जातीये, तेही उद्याच. असं वागू नकोस. नो वन कॅन स्टॉप मी. नाथा, नाथा, इलय. काय दादा नू? काय झाला? जरा वाईट चल तिकडं. कित्या बोलूचा. सही आहे. काय झाला दादा नू? कित्या बोलवला माका? सुशल्या खया माका नाही माहित. तुका माहित नाही? नाही. आता तुका काय मी आता ओळखत नाही? खरा सांग, तू सुशल्याक संपवलास ना? दादा नू काय बोलतास? मी काही नाही केलंय. आणि मी कित्येक टीका मारू? तुझ्या मनात राग आणा त्याच्यासाठी, त्याचा सगळा केला. आता सापासारखा परतला ना? होय, ता खरा. आई सगळं पाणी प्या, म्हणजे सगळी बाधा दूर होईल. हे काय, तुम्ही असा कायदा मोडू नाही शकत वहिनी. कायद्याने तुम्हाला जे काही करायचं असेल ना ते खुशाल करा. पण आता जर मला अडवण्याचा प्रयत्न केलात ना तर मला सुद्धा माझे कॉन्टॅक्ट वापरावे लागतील.